What has happened is a colossal military disaster. हॉलिवूड प्रेमींना ज्या सिनेमाची यावर्षी सगळ्यात जास्त प्रतीक्षा आहे तो आहे डनकर्क. हा सिनेमा आहे क्रिस्तोफर नोलानचा. आणि क्रिस्तोफर नोलान म्हणजे ज्याने इन्सेप्शन बनवला, ज्याने मेमेंटो बनवला, ज्याने डार्क नाईट रायझेस, इंटरस्टेलर. अर्थात नोलान भक्तांना हे सगळं सांगायची गरज नाही. तर डनकर्क हे फ्रान्समधल्या एका शहराचं नाव आहे. आणि 1940 मधल्या दुसऱ्या महायुद्धाचा काळ. सिनेमाची सुरुवात कशी होते बघा. ब्रिटिश सैनिक हे डनकर्क मधल्या ओस पडलेल्या गल्ल्यांमधून फिरतायत. तिथे घरं सगळी रिकामी, काही खिडक्या उघड्या आहेत, त्यामध्ये हात टाकून कुठे काही खायला मिळतंय का याचा ते अंदाज घेत आहेत. आणि त्याच वेळेला आकाशातून पॅम्पलेट्स पडत आहेत. या पॅम्पलेट्सवर काय, डनकर्कचा नकाशा आहे आणि तुम्ही चारही बाजूने वेढले गेलेले आहात, आता तुमची सुटका नाही, अशा प्रकारचा मजकूर आहे. एवढ्याशा सीन मधून क्रिस्तोफर नोलानने सगळी परिस्थिती आपल्या समोर ठेवली. म्हणजे दुसऱ्या महायुद्धाचा काळ. दुसरं महायुद्ध नुकतंच सुरू झालेलं आणि त्यावेळेस डनकर्कमध्ये जर्मन फौजांनी साधारण 4 लाख ब्रिटिश आणि फ्रेंच सैनिकांना कोंडीत पकडलंय. त्यातले 3 लाख सैनिक जे आहेत ते आपली सुटका कशी करून घेतात आणि कसे आपापल्या घरी परततात त्याची ही असाधारण गोष्ट आहे. बरं, हे सैनिक कुठले, कुठून आले, त्यांचे कुटुंबीय काय करतात, त्यांचे कुटुंबीय कसे चिंतित आहेत, असल्या गोष्टींमध्ये नोलान पडलाच नाही. त्याने सरळ मुद्द्याला हात घातलाय. बरं, त्याची आवडती स्टाईल गोष्ट सांगण्याची, नॉन लिनियर पद्धतीने, तीच इथे सुद्धा आहे. म्हणजे घटना तीच आहे, पण जमिनीवरून, आकाशातून आणि समुद्रातून अशा 3ही पातळ्यांवरून, 3 टाइमलाईनवरून त्याने ही गोष्ट सांगितली. आणि या 3ही टाइमलाईन जेव्हा एकत्र येतात तो या सुटका नाट्याचा कळस म्हणायला लागेल. या 3ही टाइमलाईन ज्या आहेत ना, ते फॉलो करताना तुमचा कदाचित थोडा गोंधळ उडू शकेल. त्यामुळे आपला मोबाईल जो आहे किंवा मोबाईल सारख्या ज्या इतर गोष्टी आहेत त्या बाजूला ठेवा. We shall fight on the beaches. We shall fight on the landing grounds. We shall never surrender. We shall never surrender. We shall never surrender. नोलानने आतापर्यंत जे सिनेमे बनवले, म्हणजे फॉलोइंग पासून ते इंटरस्टेलर पर्यंत, त्याने तांत्रिक कौशल्याबरोबरच मानवी भावनांचा कल्लोळ सुद्धा मोठ्या खुबीने दाखवला. म्हणजे आता डनकर्कमध्ये सुद्धा सैनिकांची तडफड दाखवत असताना त्यांची जी मनस्थिती आहे ती सुद्धा त्याने कमी शब्दात दाखवलेली. म्हणजे एकीकडे आपण युद्धावर आलेलो आहोत, पण आपल्याला इथून पळून जावं लागतंय, त्याच्यामुळे जे नैराश्य आलंय, तिकडे लोक काय म्हणतील याची भीती सुद्धा आहे. आणि हे सगळं सुरू असताना ब्रिटिश आणि फ्रेंच यांच्यातले वादही आहेत. हे सगळं अगदी नेमक्या शब्दात, म्हणजे कमीत कमी डायलॉगमध्ये नोलानने दाखवलेलं आहे. डायलॉग कमी आहेत, त्यात सैनिकांना, कुठल्याही कॅरेक्टरला अशी काही विशिष्ट नावं दिलेली नाही आहेत, पण तरी सुद्धा 1 तास 47 मिनिटं आपण श्वास रोखून बघत बसतो. ही किमया आहे कॅमेरा, संगीत आणि अर्थात दिग्दर्शनाची. पाण्याखालची घुसमट असेल, आकाशातली फायटर प्लेनची लढाई असेल आणि समुद्र किनाऱ्यावर सुरू असलेली सुटकेची धडपड असेल, हे सगळं ज्या पद्धतीने शूट केलंय ना त्याला खरंच तोड नाही. हा, तर यासाठी नोलानने कोणते कॅमेरे वापरले हे सगळं तुम्ही इंटरनेटवर वाचा. पण तंत्राबरोबरच सिनेमॅटोग्राफरचं जे कौशल्य आहे ना त्याला सुद्धा श्रेय द्यावंच लागेल. डार्क नाईट पासून नोलान सोबत आहे त्याचा आवडता संगीतकार हान्स झिमर. डनकर्कचं संगीत सुद्धा त्याचंच आहे. हा, आता तो जर्मन संगीतकार आहे, हा आपला एक योगायोग. पण जल, वायू, अग्नी, आकाश, जमीन अशा पंचतत्वात सुरू असलेली युद्धाची धुमश्चक्री आणि तिकडे दुर्बल झालेल्या सैनिकांची मनस्थिती, नोलानला जे काही सांगायचंय त्याचा परिणाम आणखी गडद करणारं हे पार्श्वसंगीत. म्हणजे तुम्ही आयमॅक्स मध्येच हा सिनेमा बघा, पण जोडीला डॉल्बी ॲटमॉस असेल तर बसल्या जागेवरून तुम्ही युद्धभूमीवर जाल, अशा प्रकारचं हे संगीत आहे. यातल्या कलाकारांबद्दल बोलायचं झालं तर विशिष्ट अशा एका कलाकाराबद्दल बोलता येणार नाही, कारण यामध्ये कोणी मुख्य भूमिकेत नाहीये, पण तरी सगळ्यांची मुख्य भूमिका आहे. त्यामुळे सगळ्याच कलाकारांनी, म्हणजे अगदी सांगायचं तर एक्स्ट्राजनी सुद्धा समरसून आणि त्वेषाने काम केलेलं आहे. सगळ्यांचंच काम यामध्ये ग्रेट झालेलं आहे. या डनकर्कला मी देतोय 5 पॉपकॉर्न. तर हा डनकर्क नक्की बघा
आयमॅक्स मध्ये बघा, डॉल्बी अॅटमॉस मध्ये बघा आणि याच्या बरोबरीने आमचं अद्भुत चॅनल जे आहे युट्यूबवर ते सुद्धा बघा. तुम्हाला कधी कधी हॉलिवूड सिनेमांचे रिव्ह्यूज सुद्धा याच्यावर बघायला मिळतील. आमचे हे रिव्ह्यूज, आमचे इंटरव्ह्यूज लाईक करा, त्याच्यावर कमेंट टाका, ते जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमचं हे अद्भुत चॅनल.